ची वाट पाहतायत तासभरापासून. भरपूर वाट पाहतोय तुमची आम्ही. 2 तास झाले. 2 तास झाले. सकाळी उठून आम्ही तुम्हाला मुंबईला न्यायला आलोय. येणार तुम्ही? हा नाही ना, गावच हवा त्यांना. गावच हवा. मुंबईला यायला तयार नाहीत मंडळी. पूर्वी ढोरं वगैरे आखायचे, हा त्यांना रक्षण मिळण्यासाठी हा 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 म्हणजे इकडे वाघाचा वगैरे प्रादुर्भाव वगैरे जास्त, हा. मग त्याला हे करण्यासाठी बघा किती छान वाटतंय बघायला. कौलारू आणि हे असं मातीचं जे बांधकाम आहे, तुम्हाला पारंपरिक लॉक लॉक कसं असतं, कवर्ड्स असतात. कवर्ड्समधनं जी लाईटिंग येते ती खरंच सिनेमॅटिक. म्हणजे याच्यामध्ये फोटोग्राफी किंवा काही जरी तुम्ही नॉर्मल मोबाईलने जरी तुम्ही फोटो काढाल किंवा चित्रीकरण कराल, त्याचा व्हिडिओ काढाल, सुंदर. पाऊस येतोय तो लवकर चल, लवकर आणा. पडला चालूच झाला बघ. चला चला ए पाऊस इलो. पप्पी आईचं गाव की पप्पांचं गाव? तुळसुली की अनाव? अनाव सही ना. हाँ अनाव. अनाव अनाव. अनाव. ये भी पार्टी उधर की है. दोन्ही लेकी माझ्याकडे. इसने भी पैसा खाया है पापा के पास से. दोघांना घेऊन झोपायचं रात्री. 14 जण होते. धुमाकूळ नुसतो. धुमाकूळ 3 दिवस. हा. आवडला तुमका? काय निरोप देऊचा असं तर सांगा, रेकॉर्ड होता. डान्स प्लीज खास करून नाव सांग. आणि आमंत्रण निमंत्रण काही देऊचं असत तर सांगा. ह्या आठवता कोण तुका? म्हणजे तो दाडोस होतो तो. सुनो हा दाडोस होतो तो, भारी नाचा. हे जे इथलं गव्हाळदेव करतात ते स्थान आहे. गव्हाळदेवाचं काय एका वर्षातनं पूजा असते ना, एका जेवण करतात म्हणजे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, काय असतं गावी हे पाहण्यासाठी आपण पोहोचलेलो आहोत पेंडूर या गावी. कुडाळ आणि मालवण या दोघांच्या अगदी मधोमध वसलेलं हे गाव मुंबई गोवा हायवेपासून अर्धा किलोमीटर तर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनपासून 20 मिनिटावरती आहे. तर मित्राच्या गावी असताना त्यांचं घर ते शेती या दरम्यान फिरताना काढलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा. तुमची जमीन इथून हा खालून इथून लागला वरपर्यंत तोपर्यंत. आणि इथून जी सुरुवात आहे इथून, हां तिथून मग पुढे वरती डोंगर पूर्ण वरपर्यंत तिथपर्यंत वरती जो डोंगर आहे पूर्ण अशी सलग त्यांची शेती आहे. मांगर, जुना मांगर बघा, मातीचं बांधकाम आहे. छान वाटतंय. अगदी असं नव्याने बनवतात त्या टाईपमध्ये. त्याची बाहेरचा जो सरफेस आहे मातीचा, छान वाटतं. भात शेती, नाचणी, चवळी इथे. नारळाची झाडं बघा कशी वाटतात. पेरलास कधी रे? पेरणी झालेली आहे इथे. काल पहिला पाऊस पडला की आधी पडलेला? भिजवता तुम्ही की पावसाच्या पाण्यावरती फक्त? नंतर आणि सांभाळून येऊ आपण. तसंच हे बघा, असं यावं लागतं. तारा आहेत. शॉक आहे डॉक्टर. शॉक आहे. बंद केला आता. किती छान वाटतंय. मळा. हाय सई. ऐकत सही मोबाईल ठेवा. हे बघा मंडळी आमची वाट पाहतायत तासभरापासून. भरपूर वाट पाहतोय तुमची आम्ही. 2 तास झाले. 2 तास झाले. सकाळी उठून टॉमीचं पण काढा. आम्ही ड्रोनने नजर. टॉमी आलाय सोबतीला. छान वाटतंय वातावरण. अगदी माडांच्या सावलीत आहोत पूर्ण. हाय. ए काय, चला मग तुम्हाला मुंबईला न्यायला आलोय. येणार तुम्ही? हा नाही ना, गावच हवा त्यांना. गावच हवा. मुंबईला यायला तयार नाहीत मंडळी.
हो ना साई, मजा येते इथे. आम्ही आता गावची झालो. गावचे नाही, इथे आवडेल ना शाळेत जायला. आणि हा नाही, शाळेत नाही जायचं, मग शेती करणार. सई विहीर दाखव आम्हाला तुमची. ही बघा, ही आहे पेडणेकरांची खास विहीर. सुंदर वाटतं इथे. जे पाणी असते ह्या बाजूला पूर्ण ग्रीन, निळसर असं ग्रीन. छान मोठी विहीर आहे आणि जवळपास मला ते 10 फुटावरतीच पाणी लागलेलं आहे. आजचा पाऊस नाही अजून पडला नाही, वरती असेल ना, पावसात पूर्ण लगोलग लागत असेल. इथपर्यंत येते. हां 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 हा कठडा आहे ना ह्या हां हां पाईप आहे ना तिथपर्यंत येते. ओके. पाईप आहे तिथपर्यंत, म्हणजे पूर्ण जवळपास जमिनीच्या लेवललाच हे होतं, लागतं पाणी. तिथे 2 पुरुष 3 पुरुष सकारावर बसावं. किती खोल आहे? 30 फूट आहे. 30 फूट आहे, मग बरीच आहे. मग इथे पूर्ण पाणी लावतं वाटतं ह्याला, शेतीला. हिरो मागे राहा. ए इरा, इकडे ये. तो मोठा फिश आहे बघ. मासा आहे मोठा. आणि इथे जवळपास धामापूरचं तलाव आहे. ते हे पाणीची इथे कमतरता नाही या विभागामध्ये. सगळ्यांनी खायची. हा बघा, टॉमी आलेला आहे. अजून वरती आणि मंडळी इथे मजा मारतायत. गावी पण आणि वनभोजन पण आणि सगळंच एकत्र. हा भोजन करतात, आम्ही नाश्ता करतो. वन नाश्ता विथ थम्सअप. सकाळची आणि विथ थम्सअप. थम्सअप दाखवणं चुकीचं आहे. सोलकडीवाले आम्ही. हा, जेनजी असली तरी जेनजीला सोलकडीच हवी. जेनजीला आता हे नको. फणस हवं तर फणस पण आहे तिथे. शहाळी छान वाटतंय. एक सांग. वरती अजून एक बाप. तर मंडळी, कसा आहे वन नाश्ता? मस्त. मंडळींना नाश्ता करून दे, आम्ही वरती बघूया. या तर तुम्ही काय म्हणता, याला भरड म्हणता काय? हां, पण ह्या भरड म्हणजे ह्या बाजूला अशा बागा आहेत. बागा म्हटलं तर बघा, इथे नारळाची झाडं लावलेली आहेत, भोपळ्याची झाडं आहेत आणि मध्ये मध्ये फणस, रतांबे असे आहेत. तर म्हणजे जिथनं तुम्हाला उत्पन्न भेटेल अशा बागा म्हणता येतील. हे भरड म्हणतायत. बऱ्याच ठिकाणी मळा म्हटलं जातं. आता फरक काय असेल तर निश्चित. हे बघा, रतांबे आहेत छान. ही जी कोकमा आपण भरपूर पैसे देऊन गावी मुंबईला पण, हे बघा रिअल कोकम जे आता खाली पडून रतांबा फुटून ते सुकलेलं आहे. छानसं खाऊन बघूया. वा, मस्त आहे बघा. जे आहेत कोकम, ज्यासाठी आपण भरपूर पैसे मोजतो, भेटत नाही बऱ्याच ठिकाणी चांगलं. कोकमाची क्वालिटी जी असते हे कोकमाचं झाड आहे, रतांब्याचं झाड. तर फणस आहेत त्या बाजूला, तिथेही फणस आहेत. तर हे जे मळे असतात, त्या मळ्यांना लागून शेती असते. आणि मळ्यात एक विशिष्ट असते की एक विहीर असते, जिथनं ह्या माडांना पाणी दिलं जाईल. किंवा इथे शेतीला ही बरीच मोठी विहीर आहे यांची. 30 फूट खोल. एवढ्या म्हणजे पाण्याची काहीच कमी नाही. फणस जवळून बघूया, आपल्याकडे बघता येईल जवळून. आणि हा जो विभाग आहे अतिशय म्हणजे बोलतात ना की कोकणातला घनदाट अरण्य, जो काळसे धामापूर असून हा पेंडूर विभाग जो आहे, आजूबाजूचा परिसर घनदाट. इथे झाड आहेत, निसर्ग संपन्न असा
हां काय तिथे परिसर आहे? हां हे आमचं देवस्थान. इथलं देवस्थान आहे. प्रत्येकाचं असं देवस्थान असतं काय माळ्यामध्ये? आमचं इथे आम्हाला 2-3 वर्षाने हां ते ब्राह्मण भोजन करावं लागतं आणि हे पण वाडवा बोलतात ना हां ते करावं लागतं. वाडवळ आणि ब्राह्मण भोजन. हां. कोंबा द्यावा लागतो आणि इथे ब्राह्मण भोजन द्यावं लागतं. तर हे असं देवस्थान आहे. ते नतमस्तक होऊया आणि आपण पुढे जाऊया. चल हा पुरा गडगा गेला इथून वरती आणि तिकडून आहे पूर्ण. म्हणजे ही जी बॉर्डर आहे गडगा म्हणजे जे दगडाचं कुंपण असतं हम्म. ते. आणि हा गडगा ह्याच्यावरती हे काय? हा पण आमचाच आहे आणि तिकडे आहे अजून इथून खूप लांब आहे पुढचं म्हणजे. ओके पुढचा एरिया. माड कसं पडलो? हा? तो जुना झालेला. तर मी जसं म्हटलेलं काही दिवसांपूर्वी की आपल्याला कोकणात जाणार आहोत आणि हे पुढे जिथे चप्पल राहू दे इथे. जिथे आपल्याला इथे पुढे चपल्यावरती जात नाहीत काय? हा, देवाचं स्थान आहे. ओके देवाचं स्थान आहे. थांबा जरा. तर हा बघा पुढचा परिसर बघूया कसा आहे. तिथे हा झरा आहे. हे पियाचं पाणी आहे. आम्ही वरून झऱ्यातून पाणी येते. तिथे जो दगड दिसला आहे ना हा. त्या दगडाखालून झरा आहे. तिथून जे पाणी येतं हां ते सगळं आम्ही पिण्यासाठी वापरतो. पण आता जरा कसं मे महिना असल्यामुळे पाणी जरा कमी आहे. नाही तर हे पाणी 24 तास कमी. असतं. 24 तास असतं पाणी. हम्म. छान. आणि ही आमची जुनी विहीर पहिली. ही जुनी विहीर आहे काय? हा, पण ती मग पडायला त्याच्या आली. बाजूने हे पाणी येतं झऱ्याचं वरच्या झऱ्याचं. हम्म. मग त्या झऱ्याचं पाणी वरच्या विहीर. झऱ्याचं येतं आणि विहिरीत पण झरे आहेत. अरे विहिरीत भरलेलं आहे पाणी. हम्म. मग विहीर ही मे आता महिन्यात आणि झऱ्याचं खाली पाणी पण जाते काय? विहिरीत जातं. आता काल नाही. पाऊस पडला. हा काय म्हणतो? ती विहीर कशी आहे माहिती आहे? ती विहीर जुनी झाली आहे त्यामुळे ती थोडी पडत वरती चढू शकतो काय? आली. हा चल आरामात. किती सुंदर परिसर आहे म्हणजे किती शांत शीतल म्हणजे मस्त वाटते. बघा विहीर तुम्हाला इथून दिसेल. कसं वाटतंय फक्त सांगा. हे बघा कशी आहे घनदाट अशा ह्या झाडांमध्ये सावलीत मस्तपैकी निळसर पाणी असलेली विहीर. प्रसन्न वाटतं अगदी वातावरण. आणि हा शेतीचा पंप आहे. आजूबाजूचा परिसर आणि हा पंप आहे. इथे ही जी विहीर आहे त्याच्यानंतर पंप आहे आणि ही पुढे अशी यांची बागा आहे त्या पूर्ण नारळा पोफळीची इतर झाड आहेत. छान वाटलं. आणि हा इथे पुढे वरती सगळे आहेत झरा आहे. खजूर, तांब्या. हे ते वरती. हा तिकडे ओके मुख्य आपण ते बघितलं ते 1-2 झाड म्हणजे रतांबे बऱ्यापैकी आहेत वरती. मग वरती ही जी झाड आहेत ती रतांब्याची झाड आहेत. इथे घनदाट जी आहेत बऱ्यापैकी त्यातनं उत्पन्न आपल्याला भेटतं असं म्हणता येईल. तरी किती 2 किलोमीटर असेल ना? चला 2 किलोमीटर असेल जास्त. 2-3 किलोमीटर पकड वरती. 3-3.5 3 किलोमीटर. हा टोकापर्यंत आहे वरती. 3 किलोमीटर आहे काका. हां. नमस्कार काका. काका आपल्या पोलीस खात्यामध्ये होते. गुप्तर खाता ना काका? तर आता रिटायर्ड झालात का? हो. नाव काय म्हणाल काका तुमचं? पेडणेकर, नारायण पेडणेकर. नारायण काका नारायण पेडणेकर. काकी गवळदेवबद्दल तुम्हाला माहिती आहे काय? काय गवळदेव आपण कसा करतो आणि का केला जातो असं? गवळदेव म्हणजे ॲक्च्युली गुराखीचं हा देव हां जे पूर्वी ढोरं वगैरे आखायचे हां त्यांना रक्षण मिळण्यासाठी हां 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 म्हणजे इकडे वाघाचा वगैरे प्रादुर्भाव वगैरे जास्त, हां मग त्याला हे करण्यासाठी गवळदेव पूजायचे. हां आणि त्याच्यामुळे त्यांना ते त्या देवामार्फत गवळदेवामार्फत हां. संरक्षण मिळायचं. हां हां जनावरं वगैरे म्हणजे वाघ वगैरे हां त्यांना म्हणजे त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळालं. हां
गुराकी असणार. गवळदेव म्हणजे गुराख्यांचा देव. देव थोडक्यात म्हटलं तर श्रीकृष्णाचं ते हे अवतार अवतार. म्हणजे श्रीकृष्णाला पूजल्या जातात त्याच्या हा, रूपामध्ये, त्याचा गवळदेवाच्या गवळदेव. रूपात. कारण की तो म्हणजे गाई वासरांसोबत असायचा, हा, गुरांसोबत म्हणून. असायचा. म्हणून त्याचं ते गवळदेवाचं एक वर्षात- वर्षाने एकदा करायची. पूजा करतात. हा. ते भट वगैरे वाढतात. हा म्हणजे जेवण ठेवलं जातं, पूर्ण व्हेजच वनभोजन व्हेज करतात. व्हेज जेवण व्हेज असतं. जेवण असतं. हा म्हणजे एका शाकाहारी माणसाला पण- जेवण हा, असतं. सारखं. मग पूर्ण सकस आहार असतो ना, पूर्ण प्रकारचं सकस. जेवण असतं. हो. सगळं फक्त त्याच्यात नॉनव्हेज वगैरे काय नाही. डाळ भात लोणच्यापासून सगळं हो. पापड वगैरे म्हणजे हो, सगळं पूर्ण बाकी आहार असं भेटावा असं. मग ते गुरांना घेतलं जातं त्याच्यामध्ये की असं काय? गुरांना नाही गुराख्यांना नाही घे. त्याच्यानंतर देवाची त्याची पूजा ते- वगैरे ते पूजा करतो, करतात. जेवण त्याच्यानंतर बनवतो, एक हे बनवतात, एक मुखवटा बनवतात वाघ वाघाचा. बनवतात एका माणसाला. आणि त्याला ते असे सोडून जातात म्हणजे एका ठिकाणी ठेवतात आणि तिकडनं बोंब मारून घरी म्हणजे असं जातात रिटर्न. हा आणि असं- ओके. असं तिची मग ते वाघ पळवतात ते वेगळं. तेच तेच वाघ पकडवतात. हा, मग ते वाघाचा मुखवटा कोण घालून पळतं असं काय आहे का? आणि त्याला हातात पळवतात. घेतात, काही माणसाला ठिकाणी पण ते एका तसं बनवतात. हा आणि मग त्यांना दगड मारून पळवायचं हा, असतं. हा. मग त्यांनी पळायचं घर जिथे घर आहे तिथपर्यंत पळायचं असं काय? वरती जंगलात सीमेपर्यंत जंगलात- पळतात. जंगलात पाहायचं. ओके जंगलात पळायचं. हो, असं आहे. मग ती आणि तो वाघ तिथून आमच्या इथे येतो. ती- म्हणजे तो माणूस पळतो. आता मी तुला दाखवलं तिथून इथपर्यंत येतो. मग इथे आल्यावर तुम्ही पाठ सोडता त्याची. हो. हा तिथे मग त्याला वाडी दाखवायची हा आणि परत रिटर्न जायचं. मग त्याला पण वाडी दाखवता ती वेज दाखवता. हा व्हेज तीच शाकाहारी. भाजी. त्यातला प्रसाद जे करतो ना देवासाठी हा. त्यातली. म्हणजे वाघ पहिला पळवला जातो आणि त्याच्यानंतर मग तुमचं भोजन होतं. मग हा ते दोन एक माणूस असतो हा जो मेन असतो, त्याला त्याला वाघ पण असं बनवतात. वाघ बनवतो आणि दोन माणसं त्याच्यावर जातात. इकडे त्याला जंगलात हे देतात प्रसाद. समजलं. हा, बाकीचे म्हणजे वाघ जंगलात पाहिल्यानंतर म्हणजे थोडक्यात कसं त्याला तिथे सोडतात. म्हणजे परत इकडे येऊ नको म्हणजे आमच्या येऊ नको तुझ्या विभागात राहा. कारण वाघ कसा गुरांना हे करतो, गाय वासरांना भीती असते म्हणून त्याच्यापासून. त्याच्यासाठी हे करतात. तो गवदेव, गुराख्यांचा देव म्हणजे गवदेव. ठीक आहे, आणि धन्य. हे ठरतं कधी जेव्हा तुळशी विवाह होता तेव्हा सगळेजण जमा होतात हा. रात्रीचे चुरमुले हे करण्यासाठी. हा त्याच्यानंतर ती एक तारीख ठरवतात त्या 8 दिवसात आणि त्याच्यानंतर मग तो तुळशी विवाह झाला की 8-10 दिवसानंतर 15 दिवसाच्या आत तो गवदेव पण करतात. तुमच्या इथे त्यावेळी तुमच्या इथली प्रथा बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी असू शकतं असं काय? हा, त्याच वेगवेगळे. सीझनला होते ऑक्टोबर दिवाळी तो जो पिरियड आहे ना त्याच्यामध्ये त्या पिरियड मध्येच करून सगळीकडे हे केलं तो जातं. साजरा करतात. ठीक आहे, खूप छान. पावसानंतर गुरं अशी बाहेर शेतात सोडलेली जातात. नक्की. सगळं हे झालं. आपण शेत वगैरे जातं. इतरांनाही सांगा तुमच्या प्रथा काय असतील तर सांगावं, किंवा ह्याच्यामध्ये कमी जास्त काय वाटत असेल तर नक्की थोडक्यात तुमच्या आम्हाला कमेंट जेवढी माहिती होती तेवढी आम्ही सांगितली. आमच्या इथली आम्हाला तर बघूया, वेगवेगळ्या गावानुसार वेगवेगळ्या प्रथा असतील. स्वतःच्या मानण्यानुसार आपण देवाला आपण ज्यांना मानतो यांना साथ घालत असतो, कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने आहे ना आपण त्याची आठवण काढतो. काढतो. आणि छान गोष्ट आहे, त्या निमित्ताने माणसं एकत्र येतात आणि नवीन पिढीलाही त्या गोष्टी कळतात. फणस बघा किती धरलेले आहेत. हे आता वट पौर्णिमेक गावतले वाटतं. यासोबत मी मागे ठरवलं होतं की आपण आता मालवणी येत नाही, पण हळूहळू आपण बघूया कोणत्या कधीपर्यंत पूर्ण मालवणी बोलतोय. हा एपिसोड आपण करूचे असत पुढे मालवणीमध्ये. इथे 2 आहेत. ते बघा पाठी. चला मग या निमित्ताने शूटिंग आम्ही वहिनींसोबत आलेलो आहोत. तर त्यांचं मत जाणून घ्या. कसं वाटतंय तुम्हाला? अहो सांगा हो. उमेशला घे, उमेशला घे. पेंटूर गावाला घे. पेंटूर गावाला. अरे पेंटूर 2 मिनिटं फक्त कसं मला काय नाही रे बाबा. हा काय नाही. प्रशांतला विचारूया आपण, कारण की मामाचं गाव. प्रशांतच्या मामाचं गाव. आता जो बोललो तो विशाल आमचा मित्र. हा, प्रशांतमुळे तुम्ही इथे आला आहात. हा प्रशांत मुळे इथे आलो. हा, प्रशांत प्रशांत link माझा आहे, तुम्ही वर्गमित्र आहे आणि त्याला कसं वाटतं गावी, याच्याबद्दलच जाऊन घ्या. निसर्गाबद्दल किंवा गावाबद्दल आणि मुंबई याच्यातील फरक गाव favorite आपण विचारून घ्या. आणि कसं असतं, मामा जो मुलांचा असतं मामाच्या गावी त्याला हवं ते भेटतं, त्यामुळे मामाच्या गावाला जास्त प्रिफरन्स असतं. तर जाणून घ्या आवडतंय. त्याचं मत काय आहे.
ते गाणं त्याच्यामुळे मामाचं गाव शेवटी मामाच्या गावाला जाऊया हे गाणं याच्यामुळे हा, कारण की आपल्या घरी ना जरी चुकी केली थोडी उद्या धपाटे भेटतात, आई पप्पा घालतात. मग मामाच्या गावी किती जरी तू चुक्या केल्यास तर त्या तुझ्या सावरल्या जातात. मामाला तुझा भाचा असो भाची असो ती प्रियच असते. ठीक आहे. मामाचं गाव हे शेवटी मामाचंच गाव असतं. हां त्याची तुलना आपल्या स्वतःच्या गावावरती होऊ शकत नाही. हां त्याच्यामुळे मग पहिला प्रेफरन्स हा मामाच्या गावालाच जातो. त्याला आणि इथे सगळे यायचं मामा कारण favorite असं आहे. की लहानपणापासून जे आपले मामांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे, इकडचं जे आम्हाला दाखवलं गेलेलं आहे सगळ्या गोष्टी. लहानपणी आम्ही इथे वरती जायचो, रतांबे वगैरे वरतून तोडून खाली घेऊन यायचो पूर्णपर्यंत आणि मग ते घरापर्यंत घेऊन जायचो. हां बोललं हे आम्हाला त्यावेळेला ते दाखवलं होतं. तर आता कसं हे लहान मुलं आहेत, त्यांना देखील गाव कळावं, हां गावाला काय असतात, संस्कृती काय असते, गाव काय असतं हे करण्यासाठी आम्ही पण त्यांना इथे घेऊन येतो. हां आणि सगळं तर काही निमित्त होतं, त्या निमित्ताने 2 दिवसासाठी आलो. पण 2 दिवस आलो आहे तर बोललो हे वर्षभराची आठवण पूर्ण घेऊन आता मुंबईला जाणार आहे आज संध्याकाळी. कारण की मे महिना चालू आहे आणि आता शाळा सुरू होतील, पुन्हा ती धावपळ येस. असेल. सुकून हां मामाचं गाव म्हणजे प्रशांतला सुकून. चुकून ना वहिनी म्हणजे प्रशांतपूरच्या खांद्यावरती बंदूक ठेवून वहिनी आपलं साध्य करतायत, उद्दिष्ट साध्य करतायत. सई तुला काय सांगायचंय? काहीच नाही. हा काय मजा येते किंवा काय असं बरं वाटलं काय? छान वाटतं. अन्वयला अन्वय 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 मी ऐकलं अन्वय खूप ब्लॉगर आहे तो. आणि एक महिना झाला तो आता इथे मालवणी पूर्ण मालवणी मायामध्ये बोलायला लागला. त्या तोंडून टोन तरी तशी मी ऐकली आहे. आणि छान पेंटिंग काढतो. आणखी किती काय कला असतील आपण जाणून घेऊ. अन्वय तुला कसं वाटतंय? स्विमिंग करतो तर कसं वाटतं? 1 महिना इथे आहेस तू, मुंबईमध्ये नाही आहेस, तुला कंटाळा नाही आला? नाही अजून ते नाही, पण आता घरी जाऊन कंटाळा येतं. हां कुठे घरी? मुंबईला जाऊन. हा. मुंबईला मग इथे आणखी काय काय केलंस महिन्याभरात? हे खेळलो क्रिकेट खेळलो. हां मग आणखी राहावंसं वाटतं? हा? आता बर्थडे केलं तर हां एवढंच. आणखी काय करायचं? इथलं काय आवडतं तुला? आता तर काय नाही, पण फ्युचरला जाणार आहे. हां मालवणी येते तुला? मालवणी येता बोलू? इथे नाही बोलू शकतो. हां आत्ता नाही पण हळूहळू म्हणजे गणपतीक वाईच गणपतीक तयार होत आलो. हा ना घडी. तयार होणार. मग आता ठीक आहे. मग गणपतीला येणार आहेस? होय हां पक्का पक्का ना? नक्की? नक्की. आवडलं गाव? ठीक आहे. चला मग पुढच्या आपण प्रवासाला निघूया. पुढे मांगर आहे तो बघूया. हा आणि हा दादा गेल्या वर्षीच गणपती ह्या काजू वरती पण काजू आहेत, वरतून आंबे थोडेच आहेत आणि इथून खालीपर्यंत आंब्याची बाग. ओके म्हणजे असं हे केलेलं. किती वर्ष आली हे करून? हे भरपूर पहिल्यापासून. आता बघ काजू धरतात इथे? परत लावतो. काजू धरतात इथे? 100 वर्षापूर्वीचे येते काय आंबे आणि काजू वगैरे? आंबे वगैरे ते हे आहेत, पण ही जी जमीन आहे ना, जमीन. ओके जमीन. वडील लोक हां 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 काजू धरतात इथे? हो काजू धरत या विभागात तसे काजू धरतात. मी ऐकलं काजू हवेवरती असतील झाडं तर बऱ्यापैकी धरतात. आणि ही आंब्याची इथे पूर्ण लाईन पूर्ण आंबा आहे लास्टपर्यंत. तिकडे खालीपर्यंत हापूस आंबा. एका बाजूला माड पोपळी आहेत, वरती रतांबे आहेत आणि इथे मध्ये फणस होते. आणि फणस पुरेसे आहेत आपल्याला खाऊन दुसऱ्यांना देता येतील, मुंबईला पाठवता येतील एवढे ही काजूची झाडं. त्यामागे आंबे झाडं. काजू आता थोडासा सीझन गेलेला आहे तरीसुद्धा आपला इथे बघण्यासाठी म्हणून हा बघा या झाडावरती तुम्हाला मगाशी ज्या मुंग्या दाखवल्या, हुंबले म्हणतो त्यांना आम्ही. आणि त्याचा खोपा असतो तो जो घर असतं ते काय. आणि आपण ज्याची प्रतीक्षा करतो हे बघा नवीन हे जे घर आहे मांगर हा अरे अन्वयचा आहे. स्वतःहून बोलला तो. आपला बोललात ना. वा मी आहे सेम गडा आमच्याकडे पण आहे. हा ना तुझाच असेल.
बघा किती छान वाटतंय बघायला. कौलारू आणि हे असं मातीचं जे बांधकाम आहे तुम्हाला क्वचित बघायला भेटेल. हां, तू अन्वय आपल्याला एक्सप्लेन करेल कसं आहे. दाखव चल. आता या गोष्टींची मलाही माहिती नाही, पण दिसायला नक्कीच चांगलं वाटतं असं आपण म्हणू शकतो. बघा जे टेक्चर आहे आमच्या फोटोग्राफीच्या हिशोबाने ह्याच्या अगेन जर फोटो काढले तर खूप सुंदर दिसतील असं म्हणता येईल. म्हणजे पुराण्या जुन्या ज्या खिडक्यांचा जो प्रकार आहे ओपन आहे आणि कुठे कुठे हे असायचं. ते बोल हा, बोल. काय काय सांग. बोललं ते वॉलपेपर काय इथे राहा बाबू. अन्वय इथे राहा. बोल. तुम्हाला वॉलपेपर घ्यायचे तर इथून फोटो घेऊन करा. हा, वॉलपेपर ना, म्हणजे तुला मागे यूज करण्यासाठी वगैरे. हा बरोबर ना. आणि इथे सगळे पत्ते वगैरे लावले. इथे एक डोळे ते लॉक आहे माहित नाही कोणाकडे. नळे आणि तिथे आमचा टॉमी हा, तेव्हा घेतून कसं त्याला दिसतं. असं करते की काय आहे. हा 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 हा. काय ही म्हणते तिकडनं एक रस्ता आहे. वाट होती आम्ही तिकडे झालेलो. दिसतंय बघ. दिसली मामा. हा. या आतून बघूया बांगर कसा. तू पण बोल सई. तू पण बोल. मला आवडतं पप्पाचं मामाचं घर असं तू माझ्या आजोबाचं विशू आहे ना. काकाचं. नको जाऊ आतमध्ये. काय हे? काय त्यांना बघ, मुंगे. हे इथून डोर आहे, एंट्री आहे. थोडंसं बघूया आता. उघडू शकतो. चल. वरती वरती आहे काय ते. पारंपरिक लॉक. हे बघा लॉक कसं असतं आणि त्याला हे बघा बघितलात लॉक कसं हे एकदम फास्ट. हे आता बघायला भेटणार नाहीत ह्या लॉक वगैरे ज्या गोष्टी आहेत. हे बघा इथे गुरांना हा वाड आहे गुरांसाठी. आता इथे ज्यावेळी आपण शेती करतो त्यांना म्हणजे इथेच ठेवलं जातं जवळून, म्हणजे लांबून आणायला नको. त्यामुळे प्रत्येकाच्या शेताच्या जवळ असा वाडा असतो जो पावसाळ्यात तिथे ठेवतात. त्यांना तिथेच खायला पियला दिलं जातं. वरती आहे हे बघा टेक्स्चर बघा आतून. म्हणजे याची आता दुरुस्ती केलेली नाही आहे त्यामुळे हा पण वाडा आहे ह्या बाजूने. आणि हे बघा ही जी कवर्ड्स असतात कवर्ड्समधनं जी लाईटिंग येते ती खरंच सिनेमॅटिक. म्हणजे याच्यामध्ये फोटोग्राफी किंवा काही जरी तुम्ही नॉर्मल मोबाईलने जरी तुम्ही फोटो काढाल किंवा चित्रीकरण कराल त्याचा व्हिडिओ काढाल सुंदर वाटते. बघा लाईट किती सुंदर आलेली आहे. पाहायलाच किती मस्त वाटतं. म्हणजे या नॅचरल गोष्टी आहेत त्या उगाच त्या कॉस्टली नसतात. त्यांचं कॅमेराने काही लपवत नाही म्हणतात असं आहे. कॅमेरात ते स्पष्ट दिसून येतं. अगदी या डोळ्यांनाही भावतात गोष्टी. आतून बघा किती छान वाटतात या खिडक्या प्रसन्न अशा. पाऊस पडताना इथून बघायचं आतल्या आतमध्ये अगोदर आंबे वगैरे ठेवत होते पूर्ण सगळे. जे कलमाचे जेवढे सगळे आंबे काढायचे हां ना, म्हणजे इथे आतमध्ये आणून ठेवायचे सगळे. ओके हां. मग आता हे आंबे वगैरे थोडं सीझन वगैरे नसला की मग ते गुरांढोरांना वगैरे बांधतात पावसाच्या टायमाला शेतीसाठी. आणि मग त्यांचं हे जे गवत वगैरे आहे ते ठेवून हां गवत वगैरे ठेवून हां मग हे त्यांच्या गुरांना चारा म्हणून त्यांना आम्ही देतो इथे. छान. आणि ह्या वाटा गेलेल्या आहेत म्हणजे गुरांचं मलमूत्र वगैरे आहे मलमूत्र ते बाहेर जाण्यासाठी. हो, हो. तिथून ही आपली कवड सोर्स ऑफ लाईट कवर्ड्स म्हणजे आपलं फुकटमध्ये दिवसाचं ते फुकटमध्ये काम होतं. तर खूप छान वाटलं. खूप दिवसांनी असा वाडा बघितला आणि या सर्व गोष्टींच्या प्रेमात असतं. म्हणजे मला खूप छान वाटतं ॲज अ फोटोग्राफर म्हणून ह्या मला खूप गोष्टी आवडतात. आणि हे
पुढील काळामध्ये असं असेल नाही असेल त्याच्यामुळे चित्रीकरण करून ठेवण्यासाठी करून ठेवावं असं वाटतं. आणि भविष्यकाळात माझंही स्वतःचं घर असं काय म्हणजे पूर्वापार प्रमाणे असावं हे आहे अशी माझी इच्छा म्हशींचं आहे. घर पाहू. म्हशीचा. तर ही बघा ही अशी वरती बाग आहेत आणि त्याच्या खाली ही शेती केली जाते अशी. आणि बघा मंडळी परतीच्या प्रवासाला लागलेली आहेत धमाल करून. बाय, पुन्हा भेटा. पुन्हा भेटूया कधी भेटणार तुम्ही? गणपतीला. येवा कोकण आपलोच असा. आणि आता चढणीचे मासे खाऊ केव्हा. पावसाळा सुरू होतोय, नेट वगैरे व्यवस्थित बांधलेलं आहे. ताईला घे. अरे पाऊस येतोय, चल लवकर चल लवकर अण्णा. पडला चालूच झाला बघ. चला चला ए पाऊस इलो. तुमच्या गावी आलंच नाही काका. कोणाकडे पण हम्मा आहेत. कोणाकडे हम्मा होते आमच्याकडे, बैल होते, बघितले नाही तू? कोणत्या गावी कोणाच्या गावी? माझ्या माहेरी तू सुलीला. चिडवाचिडी चालू आहे ती अनुवाचं सांगते मोठे मोठे गावात हे नाही, अनुवाला काय आहे की नाही? आहे. अनुवाद काय आहे सांग. 3 घर आणि किती घर आहेत? 3. बापरे. हा आणि आमचं एक असून दे पण मोठं आहे. आमच्या गावी टेरेस आहे. तुमच्या गावी काय नाही. आमच्या गावी नदी आहे मोठी. त्या गावी नदी आहे आमच्याकडे अनुवाद. पिठवळ नदी आहे, वरती मोठा ब्रिज आहे. आमची मोठी मांजर आहे. तुमची छोटी पिल्लू आहे. आमच्याकडे बुबू आहे. हा हा ते बघितलं येताना मी घेऊन आलो म्हणून तुम्हाला विचारलं. 3 आहेत. लोकांचे नाही मोजायचे, तुमच्या घरातले मोजायचे. हिरा तुला कुठे आवडतं, तुळसुली की आईकडे की पप्पांकडे? कुठे आवडतं अनुवाद? अनुवाद पप्पाच्या गावी. पप्पाचा हात पकड. तू पप्पाचा हात पकड. तू पप्पाची परी की मम्माची चिपकली? मग मम्माचं गाव आवडायला. असं बोलायचा जबरदस्ती. मग आम्ही कशी ठरू? आणि पप्पाचं गाव आवडतं की पप्पाच्या मामाचं गाव आवडतं? विशू काकाचं. आवडतं. आणि तुला हिरा कोणतं आवडतं? तू पप्पी आईचं गाव की पप्पांचं गाव? तुळसुली की अनाव? अनाव सही ना. हाँ अनाव 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 अनाव. ये भी पार्टी उधर की है. दोन्ही लेकी माझ्याकडे. इसने भी पैसा खाया है पापा के पास से. दोघांना घेऊन झोपायचं रात्री. आपण मगाशी बघितलं ते गव्हाले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती ग्रामदेवते की जय. अंगणवाडी इथली भटवाडीतली अंगणवाडी छान आहे, सुंदर अशी छोटीशी शाळा आहे. अरे ती नाही इली रे, ती आता कधी लगीन असतं तर येतली, मी त्याला घेऊन येतोय. मग तुझा लगीन असत तेव्हा घेऊन येतो. तुझ्या लग्न घेऊन येतले मग मी. काय ऑर्डर बिर्डर देऊची आहे काय? आमची ते सगळे ऑर्डर स्वीकारले जातील लग्नाच्या. काय काय निरोप देऊचा तर सांगा, रेकॉर्ड होता. हा आठवण येता काय तुमका? ते डान्स बघू जातो तुका ना. डान्स की भजन? डान्स पण आणि भजन पण. हे स्टील बॉडीचं रहस्य काय रोहित तुझ्या? लग्नाला आलेली ती पोरं कधी येणार आहेत? लग्नाला आले ती पोरं कधी येणार विषय? हा ती कोण रे येणार आहे, पोरं? पुढच्या वर्षी येणार आहेत सगळी पोरं परत. सगळी येतली होत सगळी पुढच्या वर्षी. भजन बिजन एक नंबर झालेला मस्त. कोण कोण होते रे? काय किती जण होते सांग त्यांका? 6 जण होते. तेवढी होते, 14 जण होते. 14 जण होते. धुमाकूळ नुसतो. कोण धुमाकूळ 3 दिवस. माझ्या धुमाकू हा विचारू नको.
आवडला तुमका? होय तर. काय निरोप देऊचा असं तर सांगा, रेकॉर्ड होता. डान्स प्लीज खास करून नाव आणि सांगा. आमंत्रण निमंत्रण काही देऊचं असत तर सांगा. आठवता कोण तुका? तर म्हणजे तो दाडोस होतो तो. सुनो हा दाडोस होतो तो भारी नाचा. एकदम जाडोस हो की मधलो असं? दाडोस हो. हा सोनू सोनू हा. तुझ्या हरकत होतो तो हे, तुझा भाऊसच ना? आणि कोण काढून नाचत होतो तो. केलं नाही. शर्ट काढून कोण नाचत होतो रे? गाऱ्या. घारो. सारखं होतं ना. हा घाऱ्या नागोबाळा मस्त मजा केली, धमाल केलास. होय तर. खूप मजा. निमंत्रण तुमको ऑर्डर देऊची ते सांगा, वरातीक आणि मग घेऊन येतो. आणि वराड कसा घेऊन येतात तसं. हा पुढच्या वर्षी आता पुढच्या वर्षी. चल धन्यवाद. आमची मंडळाची मुलं आली होती विशालच्या लग्नाला, तर त्यांनी एकदम धुमाकूळ घातलेला इथे. हळदीला अगदी नाचत होते इथे लग्नाला, हळदीला. आणि म्हणजे जवळपास 2-3 दिवस हा समोरचा जो बंगला बंगला दिसतोय हे मागचं, सरस्वती निवास, त्याचं नाव सरस्वती निवास आहे. नाही थांबलेले कुठे? थांबलेलं आहे आमच्या काकाच्या रूम मध्ये. ओके तिकडे आहे तो दुसरा एक बंगला आहे. काका आहे की मामाचा आहे? काका. काकाच्या रूमवरती ते थांबलेले. तर ही भटवाडी आहे. आणि ही सगळी पेडणेकरांची घरं आहेत. ही पेडणेकरवाडी. ही पेडणेकरवाडी आहे. पेडणेकरवाडी म्हणजे भटवाडीमध्ये सर्व पेडणेकरांची घरं आहेत. इथून ही सगळी पेडणेकर आहेत. सगळे पेडणेकर आहेत. आणि तुमचा गणपती सर्वांचा एकच असतो? हा, वरती आहे तिथे एकच गणपती आमचा सगळा. ओके वरती आहे काय? हां म्हणजे मेन जे मूळ घर आहे ते तिथे आहे. आणि तिथनं मग ही घर नवीन. आमचं मूळ घर तिथे होतं, त्याच्यानंतर डिवाइड झाले एक अशी नंतर घरं झाली. एकच घर होतं, त्यात 24 बिराडं होती हां अशी. मग त्यांनी प्रत्येकाने सगळ्यांनी घरं म्हणजे असे वेगवेगळे झाले. हां जसं आपलं योगायोगाने आणि वेगळे झालं. आणि तिथेच आपलं हां मंदिर होतं. हा ये हा बोलवले ना आवती. काकींना व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रच वाटता. मित्र होय. तिथे गणपती सगळे आमचे प्रोग्राम तिथेच असतात त्या देवघरात आमचे. हां हां जेव्हापासून गुढीपाडव्यापासून जो सण चालू होतो नवीन वर्षाचा, हां त्यानंतर हा गणपतीपर्यंत सगळे कृष्ण जन्मी, नागपंचमी, हां गुढीपाडवा सगळे सण तिकडे होतात आपले हां देवघरात. घरी असा कोणताच सण नाही, त्यावेळी सगळेजण एकत्र जमा होतात. सगळं गणपतीत लय मजा असते आमच्याकडे. हां गणपतीला कोकणात म्हटलं की सर्व आवडीने येतात. अगदी स्वर्गासारखं वाटतं. गणपतीत आम्ही कोण घरात भेटत नाही, सगळे देवघरात गणपतीच्या इथे. गणपतीच्या इथे हां सुंदर असा मगाशी आपण उभा व्हिडिओ घेतला होता. हा बघा ही सुंदर वाटतं. कौलारू हे कोकणी प्रॉपर घर. मांगर होतं. हा मांगर आहे आणि वासर आहेत. घाबरला, पडलं मायामुळे गांगरला. छोटीशी वासरं आहेत, म्हशी आहेत बऱ्यापैकी. घरचं दूध भेटतं. आणि हा 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 आणि आपली नीलपरी भट वाढतंय. सरस्वती निवास पेंडूर.